मी त्यांना म्हटलं, पण ते मला भेटले बाहेर. त्यांना मी म्हटलं, दाभोळकर एवढे नाराज कशाला झाले तुम्ही? तुम्हाला राग आला असेल आणि तुम्ही मला म्हटलं असेल, मी तुमची माफी मागितली असेल तुम्हाला राग आल्याबद्दल, पण मी काही चुकीचं बोललो नाही, त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल माफी मागू शकत नाही. तेव्हा मी असं म्हटलं की महाराष्ट्राचे राज्यपाल जे होते भगतसिंग कोश्यारी, तो फालतू माणूस आहे, पण महत्वाच्या पदावर बसलेला असल्यामुळे आपल्याला तसं म्हणायला, असं मी भाषणात म्हटलं. आणि नक्की म्हटलं मी, म्हणजे मी मान्य करतो. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा ही एक सगळ्या वकिलांची संघटना आहे. कोण वकील चुकीचं करतात, बरोबर करतात, वाईट करतात, आपल्या वकिली व्यवसायाला काळीमा फासतात, त्यांच्या संदर्भात बार काउन्सिल दखल घेते जेव्हा तक्रार केली तेव्हा. मग माझ्या विरुद्ध तक्रार कोणी केली तर एक न वकिली करणारा माणूस आहे, त्याला मी कधी पाहिला नाही वकिली करताना. त्याचं नाव आहे राजेश सुरेश दाभोळकर, अत्यंत महान माणूस. त्यांनी तक्रार केली. त्यांना मी भेटलो तेव्हा मला वाटलं नाही की अरे हा माणूस वकिली करत असेल म्हणून. मग आता कळलं की तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. चांगली गोष्ट आहे. म्हणजे राजेश सुरेश दाभोळकर, खार पंपिंग स्टेशन, सांताक्रूज ईस्ट, मुंबई इथे ते राहतात. मी त्यांना म्हटलं, पण ते मला भेटले बाहेर. त्यांना मी म्हटलं, दाभोळकर एवढे नाराज कशाला झाले तुम्ही? तुम्हाला राग आला असेल आणि तुम्ही मला म्हटलं असेल, मी तुमची माफी मागितली असेल तुम्हाला राग आल्याबद्दल, पण मी काही चुकीचं बोललो नाही, त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल माफी मागू शकत नाही. भाजपचे कार्यकर्ते त्यांचे फेसबुकवरचे सगळे आता मी पाहिले, त्यांची आता माहिती घेतली मी. त्याचे माझ्याजवळ फोटो पण आहेत. त्यांचे मोदी साहेबांसोबत फोटो आहेत, त्यांचे भारतीय युवा मोर्चाच्या अनेकांसोबत फोटो आहेत, त्यांचे आपले कोणते आशिष शेलार साहेबांसोबत फोटो आहेत, मोठे मोठे त्यांच्या लोकांसोबत फोटो आहेत. ते मोठेच व्यक्ती आहेत. आता त्यांनी हे जे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निर्णय दिला, मग कोणी दिला असं लोक विचारतात. म्हणून मी सांगतो की आमच्या इथलेच काही सदस्य असतात बार काउन्सिलमधले, ते अशा प्रकारचा निर्णय देतात. तर सुरुवातीला ही केस ऍडव्होकेट उदय वाळुंजीकर यांनी चालवली. ज्येष्ठ वकील आहेत, अत्यंत निष्णात आहेत, कायद्याचे अन्वयार्थ त्यांना कळतात. त्यांनी ही केस चालवली सिंगल मॅन कमिटी म्हणून. त्यांनी सांगितलं की प्रथम दर्शनी असं दिसते की काहीतरी चुकीचं झालेलं आहे, पण ते सिद्ध होत नाही आहे. त्यामुळे यांना संधी दिली पाहिजे, दोघांचे म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी 3 सदस्यांच्या समोर ही केस पाठवली. माझी खरं तर अशी अपेक्षा होती की एका मेंबरच्या कमिटीमध्येच ते हे निकालात निघायला पाहिजे होतं, कारण तसं काही नव्हतं. मी आरोप काय झाले ते पण सांगतो. मग त्याच्यानंतर हे 3 मेंबरकडे गेलं. 3 मेंबर जे होते ज्यांनी हा निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये ज्येष्ठ वकील आहेत, ऍडव्होकेट विवेकानंद घाटगे साहेब जे चेअरमन आहेत, ऍडव्होकेट संग्राम देसाई साहेब आहेत, ऍडव्होकेट PV नेल्सन राजन हे आहेत. या तिघांनी मिळून हा निर्णय घेतला की मी चुकीचं केलेलं आहे, मी मिसकंडक्ट केलेला आहे, म्हणजे मी गैरव्यवहार केलेला आहे, मी गैरवर्तणूक केलेली आहे. गैरवर्तणूक हा शब्द जास्त चांगला राहील. गैरवर्तणूक केला आहे. आता मी गैरवर्तणूक केली तर काय केली? तेव्हा राजेश दाभोळकर यांनी तिथे पेन ड्राईव्ह दिले सगळ्यांना भाषणाचे, 38 मिनिटाचं भाषण, जे उद्धव साहेबांनी, राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारीला जो निर्णय दिला होता आणि ज्याच्यात सांगितलं होतं की कोणीच अपात्र नाही असा निर्णय दिला, तेव्हा उद्धव साहेबांनी जनता न्यायालय घेतलं आणि तिथे मला सांगण्यात आलं की तुम्ही सोप्या शब्दात निर्णय काय आहे तो सांगा. तेव्हा मी लोकांच्या भाषेत बोलणारा वकील आहे. मी साध्यापणाने अत्यंत संयमित पद्धतीने या निर्णयाचं विश्लेषण सगळं केलं. तेव्हा मी असं म्हटलं की महाराष्ट्राचे राज्यपाल जे होते भगतसिंग कोश्यारी, तो फालतू माणूस आहे, पण महत्वाच्या पदावर बसलेला असल्यामुळे आपल्याला तसं म्हणायला, असं मी भाषणात म्हटलं. आणि नक्की म्हटलं मी, म्हणजे मी मान्य करतो. त्यानंतर मी हे सुद्धा म्हटलं की राहुल नार्वेकरांनी हा जो निर्णय आहे सर्वोच्च न्यायालयाचा त्यांच्याकडे अत्यंत विश्वासाने त्यांनी पाठवला की तुम्ही 10व्या शेड्यूलनुसार कोण पात्र कोण अपात्र याच्याबद्दलचा निर्णय घ्या. तर त्या सुप्रीम कोर्टाच्या विश्वासाचा विश्वासघात राहुल नार्वेकरांनी केला हे सुद्धा मी म्हटलं नाही असं मी म्हणत नाही. त्यानंतर तिसरं मी म्हटलं की न्यायव्यवस्थेमध्ये, आणि मी हे सुद्धा नेहमी सगळ्या भाषणांमध्ये सांगतो, सगळीकडे सांगतो की काही पत्रकार भ्रष्टाचारी असतात की नाही, नसतात, असतात.
काही डॉक्टर भ्रष्टाचारी असतात की नसतात, असतातच. काही पोलीस भ्रष्टाचारी असतात, तसे काही वकील भ्रष्टाचारी असतात. आणि हे मान्य करायला पाहिजे की काही न्यायाधीश सुद्धा भ्रष्टाचारी असतात. हे म्हटलेलं आहे मी. हे चुकीचं आहे असं महाराष्ट्रातल्या कोणत्याही माणसांनी, भारतातल्या कोणत्याही माणसांनी, जगातल्या कोणत्याही माणसांनी सांगून द्यावं. मग आता हे असं म्हणणं म्हणजे, म्हणून मी मगाशी तुम्हाला सांगतो की आपल्या ज्या व्यवस्थेवर प्रेम आहे त्याचं विश्लेषण करत असताना नेमकं उणिवा काय आहे हे सांगणं माझं कर्तव्य आहे. कारण मी त्या व्यवस्थेवर प्रेम करतो. मी प्रचंड प्रेम करतो न्याय व्यवस्थेवर. मी खूप जास्त प्रेम करतो संविधानावर. आणि म्हणून मी हे सगळं मांडलं. हा 12 ऑगस्ट 2025 ला दिलेला आहे आणि मला याची कॉपी आज मिळालेली आहे. तसं पाहिलं तर 12 ऑगस्ट 2025 म्हणजे आणखी एक 7 दिवस राहिले असतील. हे 3 महिन्याचा कालावधी संपतो या तारखेनुसार. पण मग यांनी इथे काय म्हटलेलं आहे की रिस्पॉन्डंट इज हिअर बाय सस्पेंडेड फॉर पिरियड ऑफ 3 months फ्रॉम रिसिप्ट ऑफ द ऑर्डर. द ऑर्डर बी कम्युनिकेटेड टू द पार्टीज. म्हणजे मला ही नोटीस या जजमेंट बद्दल माहिती कळवण्यात येईल तेव्हापासून 3 महिने सस्पेंडेड राहील. आता मी महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना विचारतो, कायदा क्षेत्रातल्या सगळ्या लोकांना विचारतो, सगळ्या पत्रकारांना विचारतो, सगळ्या राजकीय नेत्यांना विचारतो, ज्यांना ज्यांना कायद्याचं ज्ञान आहे त्या सगळ्यांनी मला सांगावं की जर 12 ऑगस्ट 2025 ला निर्णय दिला होता तर ही निर्णय मला कळवण्याची जबाबदारी कोणाची होती. आणि मग आता तुम्ही मला हे कळवाल ह्या 30/10/2025 अशी तारीख टाकून आणि मला म्हणाल की या तुम्हाला माहीत झालेल्या तारखेपासून 3 महिने सस्पेंडेड. अशा पद्धतीचा निर्णय असतो, अशा प्रकारची यंत्रणा असते, अशा प्रकारची प्रक्रिया असते. ही योग्य तरी प्रक्रिया आहे का? मी या निर्णयाला नक्कीच आव्हान देणार आहे. बार काउन्सिल ऑफ इंडियामध्ये मी याचं अपील दाखल करेन आणि मी या निर्णयावर स्टे मागेन.